मनोज दादांच्या सारख्या प्रामाणिक नेतृत्वानं मला तो जी आर तपासून घ्यायची जबाबदारी दिली होती। काय आहे बघा, काय उणिवा असतील तर सांगा। आणि तिथंच आम्ही तपासलो, त्याच्या शब्दांमध्ये बऱ्याचपैकी पद्धतीने फेरफार केला गेलेला आहे, त्याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवलं गेलेलं आहे, जेणेकरून येणाऱ्या हजारो मराठ्यांना, येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याचा त्रास होणार आहे। मनोज दादांना अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेलं आहे। माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे। मनोज दादांनी अजूनही संयम बाळगावा। आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढायला आजही तयार आहोत, ते आमच्यासाठी दैवत आहे। पण त्या जियाचा बारकावा जर आपण वाचला तर आपल्याला त्याच्यातल्या अनेक उणिवा लक्षात येतील। हा जिआर कोणाला लाभार्थ मिळू शकतो? ज्यांच्या नोंदी कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा असतील, अशा लोकांना त्याचा लाभ होईल। पण मग यात वेगळं काय आहे? शिंदे समितीनं तर त्या आधी शोधलेला आहे। बर, अजून सोप्या भाषेत सांगतो, ज्या ज्या लोकांना शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळालेल्या आहेत त्यांनाच तेवढा ह्यातला फायदा होणार आहे। दुसरी गोष्ट सांगतो, ज्या गावांमध्ये मराठा समाजाला नोंदच सापडलेली नाही अशाला अजिबात काही लाभ होणार नाही। आम्ही असाच ग्रह करत होतो, समजत होतो की हैदराबाद गॅझेटियर लागू करणं म्हणजेच तिथले सगळे मराठे कुणबी आहेत किंवा मराठा कुणबी आहेत किंवा कुणबी मराठा आहेत असं त्याच्यामध्ये कुठेही स्पष्टता नाही। आणि हैदराबाद गॅझेटियरच्या बाबतीत अनेक कायदेतज्ञांनी माझ्याशी चर्चा केली आहे। या जियाला सुद्धा चॅलेंज करता येईल। याच्यातनं मराठ्यांच्या हातात पत्रात काही मिळालेलं नाही। माझ्या दादांना ही विनंती आहे, दादांना मी सत्य सांगत असताना त्यांच्या जवळच्या लोकांनी मला थोडंसं दूर केलं, नंतर दादांनी सुद्धा मला थोडंसं दूर केलं। पण जे त्यांनी जर माझ्यावर जबाबदारी दिली असेल तर एक छत्रपतींचा मावळा म्हणून, एक खानदानी मराठा म्हणून सत्य सांगायचं धाडस मी दादांना तिथे केलं। भलेही माझी गोष्ट आता त्यांना मान्य झाली नाही, पण त्यांना एवढं लक्षात आलेलं आहे की योगेश यादव काहीतरी म्हणते म्हणजे त्यात खरं आहे। आणि आता मनोज दादांची प्रकृती आमच्यासाठी फार महत्वाची होती, म्हणून समाजाला सुद्धा समजून घ्यावं लागणार आहे। परत एकदा आपल्याला लढायची तयारी ठेवावी लागणार आहे। मनोज दादांसारखा हिरा आपल्याला गमावून चालायचा नाही, त्या नेतृत्वासारखा प्रामाणिक नेता नाही, हे माझं मत आहे।